नमस्कार मंडळी, मी जयदेव कुंभारे आमच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत करीत आहे। आणि आज महत्त्वाची माहिती मी सांगत आहे, कारण टेम्पररी दिव्यांगांबद्दल चर्चेचा विषय होता की त्यांना पेन्शन मिळणार की नाही मिळणार। कारण सरकारनं जी.आर जाहीर केलं होतं की टेम्पररी दिव्यांगांना कोणताही लाभ मिळणार नाही। त्यामुळे थोडा दुःखाची कळा पसरली होती टेम्पररी दिव्यांगांमध्ये। परंतु कालच्या जे अधिकारी स्तरावर जी मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये ठरवण्यात आलं की टेम्पररी दिव्यांगांना 3 महिन्यापर्यंत पेन्शन देण्यास काही अडचण नाही। म्हणजे प्रत्येक टेम्पररी दिव्यांगांना परमनंट दिव्यांगांसोबतच पेन्शन मिळणार आहे 3 महिन्यापर्यंत। म्हणजे एप्रिल, मे, जून महिन्यापर्यंत पेन्शन मिळेल। त्या पेन्शनमध्ये कोणताही प्रॉब्लेम नाही आणि परमनंट लोकांना तर काही प्रॉब्लेम आहे नाही। पण ह्यामध्ये असं होणार आहे, ह्या 3 महिन्याच्या दरम्यान टेम्पररी लोकांना परमनंट कसं केलं जाईल ह्यामध्ये भर दिला जाईल। म्हणजे यामध्ये काही यंत्रणा स्थापित केलं जाईल, जी.आर स्थापित केलं जाईल। त्यानुसार असं ठरेल की ह्या टेम्पररी दिव्यांगांना परमनंटमध्ये कसं घेण्यात येईल। म्हणजे पहा, जे व्यक्ती एलिजिबल आहेत, खरोखर रोगी आहेत कोणत्या रोगाने आणि ज्यांना मदतीची गरज आहे, ज्यांना सपोर्टची गरज आहे, त्यांना सपोर्ट नक्कीच दिला जाईल। कारण सरकारवर ह्या गोष्टीचा प्रेशर आहे, संघटनांकडून प्रेशर गेला म्हणून एवढा मोठा निर्णय झाला मित्रांनो। 3 महिन्याचे पेन्शन देण्यात येईल आणि ह्या 3 महिन्याच्या दरम्यान ठरवलं जाईल की ह्या व्यक्तीला टेम्पररीतून परमनंटमध्ये कसं केलं जाईल। म्हणजे त्यांचे कागदपत्र म्हणा किंवा रिपोर्ट म्हणा चेकअप केले जातील, पुष्कळ काय केलं जाईल, त्यांचे डॉक्युमेंट मागितले जातील। त्या डॉक्युमेंटच्या आधारावर ठरवलं जाईल की ह्या व्यक्तीला टेम्पररी दिव्यांगामधून परमनंट दिव्यांग कसं घोषित केलं जाईल डॉक्युमेंटच्या द्वारे, सर्टिफिकेट देऊन। म्हणजे आनंदाची बातमी आहे मित्रांनो टेम्पररी दिव्यांगांसाठी की त्यांना ह्या 3 महिन्याच्या दरम्यान टेम्पररीमधून परमनंटमध्ये ट्रान्सफर केलं जाईल आणि त्यांना डॉक्युमेंट पण दिलं जाईल। म्हणजे ह्यानंतर रिन्युअलची काही गरज राहणार नाही। आणि त्याचप्रमाणे प्रत्येक योजनांमध्ये परमनंट लोक जसे राहतात प्रत्येक योजनामध्ये गव्हर्नमेंटच्या, त्याचप्रमाणे टेम्पररी लोकांना पण स्थान दिलं जाईल, कारण त्या लोकांना परमनंटमध्ये ट्रान्सफर करण्यात येईल। म्हणून ही आनंदाची बातमी आहे मित्रांनो। म्हणून लवकरात लवकर तुम्हाला पेन्शन पण मिळेल। पहा, काही दिवसातच म्हणजे ह्या आठवड्यातच लास्टमध्ये घोषणा होण्याची शक्यता आहे की कोण्या दिवशी पेन्शन मिळेल। म्हणजे पोर्टलवर कोण्या दिवशी माहिती येईल की ह्या दिवशी तुमची पेन्शन वितरित केलं जाईल। तर ह्याबद्दल पण माहिती लवकरात लवकर मिळणार आहे ह्या आठवड्यामध्येच। आनंदाची बातमी आहे मित्रांनो, ह्या 2 बातम्या आहेत। तुम्हाला पेन्शन पण मिळेल, पेन्शनची तारीख पण घोषित केली जाईल आणि तिसरी गोष्ट टेम्पररी दिव्यांगांना परमनंटमध्ये टाकण्यात येईल। ही आनंदाची बातमी आहे। सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला, लाईक करा, हाईप करा आणि कॉमेंट करा।